आपला आज ब्लॉग चालू झालेला आहे नवीन. खूप दिवसानंतर ब्लॉग आपण बनवणार आहे. तर आज आपला एक प्रवास चालू झालेला आहे आणि कुठं जाणार आहे काय जाणार आहे हे सांगतो. आत्ता छोटीशी एक रील तुम्ही बघितली असेल तर त्याच्यामध्ये निर्वीला झोपवायचा प्रयत्न चाललेला आणि शेवटी खेळणं घेऊन निर्वी परत येऊन बसलेली आहे आणि आपण आता कराडात पोहोचलेलो आहे. आणि आज आपण निघालेलो आहे पुण्याला जाता जाता मध्ये आपण प्रतिबालाजीच्या इथं थांबणार आहे. तिथलं दर्शन घेऊन आपण पुढे जाणार आहे. अंधवे आपण जाता जाता काय मजा करतोय बघूया. आणि रोडचं काम बऱ्यापैकी चांगलं झालेलं आहे आणि अजून बऱ्याच ठिकाणी चालू पण आहे, त्यामुळे डायव्हर्जन बऱ्याच ठिकाणी आहेतच. चलो कराड क्रॉस करून पुढे आलो आणि आपल्या लाईनला तर नाही, आपण पलीकडे चालू आहे. रोडला एकदम ट्रॅफिक जाम आहे. पूर्ण कराड सिटी पासून बघत आलोय म्हणून म्हणलं आपण कॅमेरा चालू करून दाखवू. सगळं ट्रॅफिक पॅक आहे. निर्वीची गाणी आणि सोबत चकली चालू झालेले आहेत आता. आणि आमचा अजून प्रवास चालूच आहे. पहिला टोल नाका क्रॉस करून पुढे आलेलो आहे आणि इकडं मागं आजी नातीचा काय खेळ चाललेला असेल तो असेल, आता मला दाखवता येत नाही. आपण मागं काहीतरी त्यांचं चाललेलं आहे. चला, रोजच्या शेड्यूल प्रमाणे निर्वीची झोपायची पण वेळ झालेली आहे. बराच वेळ झाला तिला झोपवायचा प्रयत्न पण चालू आहे, पण निर्वी तर काय झोपायचं नाव काढत नाही. तिच्यासाठी मागं खास बेड केलेला आहे. आजी तिला घेऊन बसलेली आहे. इथं कुठनं हा आईसचे जोरात हे चालू आहे प्रयत्न. पण निर्वी आमची कशी आहे बघा, खट्ट एकदम टकाटक. पुष्पाची आठवण झाली आपल्याला याच्यात. तुम्हाला ही गाणी कंटिन्यू ऐकायला मिळतील ब्लॉग मध्ये आपल्याला. आणि हा मी काय सांगतो तर पुष्पाची आठवण झाली आपल्याला. हे बघा सगळी चंदन तस्करी कशी आहे बघा. निर्वी आलेली आहे माझ्याजवळ. बाकी सगळ्यांची जागा अल्टीपल्टी झालेली आहे. वर्षा मागं गेलेली आहे, मम्मी पुढं आलेली आहे. अरे, आणि गाडीचं लॉक बंद होतं त्यामुळं मम्मी आता पुढे येऊन बसलेली आहे. आणि आता निर्वी गाडी चालवणार आहे आणि मी झोपणार आहे. आता मला झोपवलं जाणार आहे मागं, आहे ना बाळा. निर्वी चला हळूहळू चालव हा, खूप फास्ट चालवू नको, मला भीती वाटते. जरा हळूहळू चालव हा. आता बसतो माग. चला नवीन पुढचा प्रवास नवीन जागेवरती चालू करूया आता. निर्वीला गेले आणि माझं काय चाललंय बघा. निर्वी कुठं आहे बघा. निर्वी आणि आपण आता आलेलो आहे सातारा नागठाण्याजवळ आलेलो आहे. आता आपण जाईल थोड्या वेळात. हळूहळू निघालोय, काही गडबड नाही काही नाही आपल्याला. निर्वीचं आवडतं गाणं लागलंय आणि आता निर्वीची ऍक्शन बघा, रिॲक्शन. या गाण्यावर तिच्यासोबत सगळ्यांना डान्स करायला लागत असतोय आणि सगळ्यांनी डान्स करायचा असतो आणि ती सगळ्यांना मध्ये मध्ये चेक करते, बघत असते हे डान्स करतात ते नाही. आता गाडीत आहे म्हणून नाही, पण तिच्यासोबत सगळ्यांनी डान्स करायचा असतो कंपल्सरी. सातारचा टोल नाका क्रॉस केला आता आणि हळू बोलतोय म्हणजे आता माग झोपलेली आहे आणि तिची आता झोपायची तयारी चालू आहे. माग इकडे तिकडे काचेवरती सगळं हे लावायचं चालू आहे. आणि आता आपण अनिवाडी टोल नाका क्रॉस केलेला आहे आणि मग मी तर ते हे लावायला लागले वायझर, सनवायझर. चलो
पटपट पटपट. आता निर्वी झोपले तोपर्यंत थोडं फास्ट जाऊया आपण. आपण पोचलेलो आहे बालाजीला आणि निर्वी पिल्लूची पण झोप झालेली आहे. झोप झालेली आहे म्हणजे गाडी थांबल्यामुळे ती लगेच उठलेली आहे आणि आता तिला इथंच खाली उतरायची आहे. मस्तपैकी आता काहीतरी सरप्राईज असणार आहे, थोड्या वेळात दाखवतो. 4:45 वाजलेले आहेत. आता इथं तुम्हाला कळणार नाही पण ऑलमोस्ट 5 वाजायला थोडा टाइम कमी आहे आणि आपण बालाजीतनं बाहेर पडलेलो आहे आता. आणि हा नवीन लुक आहे बालाजीचा. सगळे खूप खळखळून हसलेले नाहीत. मला कोण कोण काय काय विचित्रच म्हणलेलं आहे. डेंजर रिॲक्शन होता. शूट करायचं राहिलंय तरी डेंजर रिॲक्शन नाही तर तुम्हाला कळलं असतं. काही वेळासाठी तर मला गाडीत बसून दिलं जात नव्हतं. तुम्ही येऊ नका म्हणून सांगितलेलं पण आता केलेलं आहे. आणि आता इथं मागं कसरत चालू आहे. मला बघून निर्वीची डेंजर रिॲक्शन यायला लागलेली आहे मगासपासून. ती मी अजून जवळ घ्यायचा काही प्रयत्न केलेला नाही पण हळूच तिरके डोळे करून बघायचं चालू आहे तिचं माझ्याकडं. निर्वी ते बाबा बोलवतो. बाबा बाबा कुठे? वाव, पुण्याला जाताना हे केळवड्याच्या जवळ मस्त एक त्रिमंदिर म्हणून काहीतरी सुंदर झालेलं आहे. हे काय आहे जेव्हा एक्झॅक्ट सुरू होईल काय होईल त्यावेळी बघायला येऊ आपण. मस्त प्लेस केलेली आहे त्यांनी. चलो केव्हा पण हे गाणं चालू होते. निर्वी बघा आमची. वाघ आलं, सिंह आलं, हत्ती आलं, घोडं आलं, ऊट आलं, माकड आलं, कोकड आलं, बोकड आलं. लपाट लांडगा ढोंग करते, लपाट लांडगा ढोंग करते, लगीन करायचं सॉंग करते. बघितलं का हे असं चाललेलं असतं. इथं फूड स्टॉलला थांबून मस्त सगळं खाऊ बिऊ खाल्लेलं आहे. सकाळी बाहेर पडताना थोडीशी खिचडी खाल्लेली. आत्ता त्याच्यावरती मिसळ, पावभाजी आणि सोबतच आपण हे लस्सी घेतलेली आहे. हा विषय चाललेला आपला इथं. आणि तिथे खेळायचं चाललंय मागं. आणि निर्वी पिल्लू माझ्याजवळ आलेला आहे. असा मस्त सुंदर सनसेट आहे बघा. लस्सी इथं आलेली आहे आणि आता सगळ्यांनी लस्सी एन्जॉय करायची चाललेली आहे. मम्मी मागं बसलेली आहे, मी इथं आहे. आणि आता आम्ही इथनं निघतोय पुढं आणि आता आम्ही जाणार आहे अतांगच्या घरी. अतांगला जाऊन भेटणार आहे आता. निर्वी बाय. चला, खूप वर्षानंतर आम्ही पुण्यात आलेलो आहे आणि केवढ्याच्या काय मोठं ट्रॅफिक लागलेलं आहे आम्हाला आता. इथं निर्वीचं चाललेलं आहे खेळायचं पुढं बसून. आपण वेळेवर आलो बरोबर ट्रॅफिकच्या वेळेत आम्ही पोहोचलेलो आहे. आपण वेळेवर आलोय. मस्त सुंदर ठिकाणी आलोय आणि तो भारी वाटलं हे बघायला म्हणून तर चालू केलं. डोंगरावरती लाइटिंग सोडलेलं आहे. कसलं सुंदर दिसते बघा. 9:15 वाजलेले आहेत. 9:15 आणि फायनली आम्ही अतांगच्या इथं पोहोचलेलो आहे. आम्ही खूप वेळ झाला येऊन इथं. आम्हाला यायला आम्ही खूप वेळ झालेला आहे येऊन. मस्त आवरलेला आहे, ड्रेस वगैरे चेंज केलेला आहे. आता इथं खाऊ वगैरे खाऊन मग शेवटी ब्लॉग चालू केलेला आहे. आणि निर्वीचं इथं चाललेलं आहे खेळायचं. आता इथं खेळतोय आता मस्त. हाय. तर आजचा हा छोटा मस्त सरप्राईज असलेला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. तर आता आपण भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. कधी असेल काय असेल तो नेक्स्ट व्लॉगच तुम्हाला समजेल.
निर्वी बाय बाय. निर्वी बाय. निर्वी ग ए पिल्लू. निर्वी इथं आलेली आहे मस्त. आणि इथला कसला व्ह्यू दिसतोय बघा, बिल्डिंग्स वाला व्ह्यू. मोठी जागा आहे इथं मोकळी. आणि इथं खूप साऱ्या बिल्डिंग्स वगैरे दिसत आहेत आपल्याला. आणि हे बघा इथं स्टंट कसे चाललेले आहेत बघा. इथून आत जायचं, इथून बाहेर यायचं. आणि जरा 1 मिनिट लक्ष दे तिच्याकडं. काय करतोय तू? येस. आणि आज स्पेशल भाऊजींच्या हातची पावभाजी म्हणजे दीदीने पण केलेली आहे. भाऊजींच्या हातची मी पण केली. तूच केलेली आहेस. तीनच केलेली आहे बरं का. फक्त फक्त भाऊजींनी केलेली आहे. हां ज्यांनी कापलं त्यांनी केलेलं आहे. केलेलं असतं बरोबर आहे. पाण्याचं राहू दे.